गुरु महाराज गुरु जय जय सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी चवे चवे घेऊ घास ब्रह्मरस आवडे तुका म्हणे गोड लागे ते ते मागे रसना। जगद्गुरु जगद्वंदे देवी निवासी लागे श्री संत श्री तुकोबा यांचा हा 4 चरणाचा अभंग आणि कार्याच्या प्रसंगातला अशा प्रकारचा आहे। या अभंगामध्ये तुकोबाराय वर्णन करतात। आता हेची जेवू आम्ही या ठिकाणी हेच जेवू हेची जेवू हेच ग्रहण करू हेच प्राशन करू हेच खाऊ याचं भोजन करू आणि इथं तर जेऊस पण सवे घेऊ शिदोरे आम्ही हेच शिदोरे आणि सोबत सुद्धा घेऊन जाऊ। कोणती शिदोरे? हरिनामाचा खिचडी काला हरिनामाच्या खिचडी काल्या रूप शिदोरे आम्ही इथे जेऊ भक्षण करू खाऊ आणि सोबतही नेऊ। मग काय आहे असं त्या काल्यामध्ये हरिनामाच्या? त्याच्यामध्ये भगवंतानं आपल्या प्रेमाचं मोहन घातलेलं आहे म्हणून आम्ही इथे सेवन करू आणि सोबतही घेऊन जाऊ आणि त्या प्रेमामुळं त्या काल्याला ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झाली म्हणून आम्ही हा ब्रह्मरस सावकाश सेवन करू। चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडे आणि या जिभेला या ब्रह्मरसाची एवढी गोडी निर्माण झाली की ते पुन्हा पुन्हा मागायला लागले। तुका म्हणे गोड लागे ते ते मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने। हा थोडक्यामध्ये भावात आहे विस्तारण पाहू। विठाला आणि पहा गेले 9 दिवस आज 10वा दिवस आहे 9 दिवसापासून नाही का 9 आता आहे गेले 9 दिवसापासून नवरात्राचा हा उत्सव आणि अतिशय आनंदानं सर्वांच्या सहकार्यानं आता मला तरी वाटते काळेगावचा हा उत्सव फक्त काळेगाव पुरता मर्यादित राहिला नाही का? हा पंचक्रोशीतलाही नाही म्हणता येत आता दशक्रोशीतलाही नाही म्हणता येत नाही का? हा कारण हा उत्सव सर्व महाराष्ट्रभर माहीत झाला। विठ्ठला आणि अशा प्रकारे आपले सर्व 9 दिवसापासून हा उत्सव आपण अतिशय आनंदानं पार पाडला। सहकार्य सर्वांचं जरी असलं तरी पहा आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे आपण जरी आनंदाने उत्सव साजरा केला करत असो तरी सुद्धा बऱ्याच जणांचे आज मितीला मराठवाडा तिकडच्या भागामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झाले,
त्यांना घरं नाही राहिली, पिकं नाही राहिली, त्यांना शेती वावर नाही राहिले, नाही का? म्हणून आपण जरी आनंदाने हा उत्सव साजरा करत असलो तरी आपण सर्व या दुःखित महाराष्ट्राच्या सोबत आहो. विठ्ठला आणि नवनाथ बाबांच्या या दरबारामध्ये पावन परिसरामध्ये या आणि निसर्गरम्य अशा प्रकारच्या या वातावरणामध्ये आपण सर्व भाग्यवान आहोत. मी काळेगावाचीच नाही म्हणत फक्त आता, नाही का? आपण सर्व एवढे भाग्यवान आहोत कारण आपल्याला मोठ्यांचं सान्निध्य प्राप्त झालं, नाही का? सान्निध्य, सहवास, संगती, स्पर्श किंवा त्या महात्म्यांचा, त्या मोठ्यांचा काहीतरी आपल्याला या ठिकाणी लाभ झाला. संगतीमध्ये मोठ्यांचे असावे, मोठ्यांची संगत लावावी. घरी येणारा मोठा असला पाहिजे, नाही का? आपल्या घरी येणारा मोठा असला पाहिजे, मोठ्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. मोठ्यांच्या संगतीनं माणूस मोठा होत असतो, नाही का? मोठ्यांच्या संगतीत माणूस मोठा होतो. मोठ्यांच्या संगतीमध्ये कोणतीही वस्तू पदार्थ जरी आला तरी त्याला महत्व प्राप्त होते. मोठ्यांचा स्पर्श अहो ज्या निर्जीव वस्तूला झाला त्या निर्जीव वस्तूला महत्व प्राप्त झालं, नाही का? मागे एक बातमी आली होती कुठंतरी की बुवा महात्मा गांधीच्या चष्म्याची हराशी झाली, नाही का? तर महात्मा गांधीचा चष्मा त्या ठिकाणी आता बरं तो चष्मा त्याची किंमत काय? बरं त्या महात्मा गांधीचा चष्मा त्यातले त्यात आपला नाही, आजचा नाही, नाही का? त्याला तर ते दोरीनं बांधून घेत नाही का कानाले? त्याची किंमत काय असेल? त्या वेळेला 1 आना 2 आना, नाही का? पण जर तो चष्मा घेणारा जर कितीतरी कोटी रुपयाला घेतो, नाही का? काय एवढं महत्व प्राप्त झालं त्या चष्म्याला? त्याला स्पर्श महात्म्यांचा झाला. विठ्ठला कोण विचारत होता आपल्याला, नाही का? या भागामध्ये या नयनरम्य ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला मोठं करणारे मोठे माणसं आहे, नाही का? आपल्याला आपल्या परिसराला म्हणून सान्निध्य मोठ्याचं लाभलं पाहिजे, मोठ्यांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. मग मोठा माणूस कोणतंही मोठं काम जर असलं तर त्याच्या उद्घाटनाला मोठा माणूस बोलवतात, नाही का? मोठा माणूस आला पाहिजे. कशासाठी? त्या उद्घाटनाला ते फीत कापायसाठी, त्याचा स्पर्श झाला पाहिजे का? आता वास्तविक त्याचा व्यवहार कसाही जरी असला तरी समाजाने त्याला मोठं मानलेला आहे. विठ्ठला म्हणून अशा मोठ्यांच्या सान्निध्यामध्ये असावं. मोठ्यांच्या सान्निध्यात माणूस मोठा होतो, मोठ्यांच्या सान्निध्यामध्ये गाव मोठं होते, मोठ्यांच्या सान्निध्यामध्ये परिसर मोठा होतो. आपण मोठे का झालो, नाही का? कारण आता आपलं गाव आपण शिवभाऊ जरी आहोत, नाही का? तरी मला वाटते आता हे 9-10 किलोमीटरचं जरी अंतर असेल तरी मला वाटते आता हे अंतर फार कमी झालं, नाही का? कमी झालं आणि असंच अंतर कमी होत राहो आणि होईल यात काही शंका नाही. म्हणून अशा प्रकारे की 9 दिवसापासून या ठिकाणी सुरू असलेला हा उत्सव नवनाथ बाबांच्या या ठिकाणी दरबारामध्ये आणि या ठिकाणी पहा अतिशय अशा प्रकारे आश्चर्यकारक विस्मयकारक अशा प्रकारच्या त्या ठिकाणी चरित्र ग्रंथाचं आपण पारायण करतात, नाही का? नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करतात. आमचे पारायण करणारे मंडळी, आमचे अंमलकार भाऊ वगैरे जे मंडळी आहेत पारायण करणारे, नाही का? त्यांच्या निमित्तानं पारायणाला कमी जरी असले तरी त्या ठिकाणी जीवनामध्ये पारायण असलं पाहिजे.
जीवनामध्ये गाथा पारायण असलं पाहिजे, जीवनामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असलं पाहिजे जीवनामध्ये. कारण जर यामुळे आपला धर्म जिवंत राहतो, यामुळे आपली संस्कृती जिवंत राहते, यामुळे आपले विचाराचे मूल्य जिवंत राहतात. जर जीवनामधून जर पारायण वजा केले, धर्मग्रंथ जर वजा केले तर जीवनात माणसाचं स्थान शून्य आहे. विठ्ठला आणि ज्यांचा विश्वास आहे, ज्यांची निष्ठा आहे, ज्यांचा भाव आहे, भगवंत गीतेमध्ये म्हणता अर्जुना अज्ञस्य अश्रद्धधानस्य संशयात्मा विनश्यति. अर्जुना, अरे जो अज्ञ आहे, जो अश्रद्धा आहे, ज्याच्या अंतकरणात श्रद्धा नाही आणि ज्यांच्या अंतकरणात संशय आहे, असा मनुष्य नष्ट होतो. म्हणून जे काही मला भजतात ते श्रद्धावान भजते योमम. ते श्रद्धावान असतात आणि ते त्या ठिकाणी निष्ठा ठेवतात, विश्वास ठेवतात आणि फळ हे विश्वासाचं असते. विठ्ठला आणि अशा प्रकारचे ही एक सिद्ध भूमी आहे, ही सिद्धांची भूमी आहे. आपण पाहिलं मोठ्यांचा सहवास, मोठ्यांचा स्पर्श या भूमीला लागलेला आहे, नाही का? असं इतिहास सांगतो. या ठिकाणी नवनाथांचं काही काळ वास्तव्य होतं या परिसरातून त्या ठिकाणी, आणि नवनाथ आले, तिथं थांबले त्यांच्या स्पर्शानं, आणि उशीर का होईना, नाही का? आजची वेळ इतिहास पाहत होता आणि काळेगावचं नाव त्या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात झालं. विठ्ठला आणि अशा या सिद्ध पुरुषांच्या सहवासामध्ये सामान्य माणूस येऊ शकत नाही, नाही का? आपण सर्व भाग्यवान आहात. आणि पहा, सिद्ध पुरुषांच्या संकल्प आपण करावा आणि त्या संकल्पाची पूर्ती कानिफनाथ महाराजांनी करावी, नाही का? आता वास्तविक माझ्या काही मनी माणशी नव्हतं, नाही का? आम्ही येत होतो, जात होतो, नाही का? पण कानिफनाथ बाबाची कृपा आपल्या सर्वांचं अशा प्रकारे आम्ही तरी मधात 1-2 दिवसात आलो. आपले गंगादान पंगत होते, त्यांनी सर्व 9 दिवस या ठिकाणी, नाही का? पारायण करून, कथा श्रवण करून, अन्नदान सर्व सहकार्य करून आपल्या सर्व भाग्यवंतांचं आम्हाला दर्शन झालं, भेट झाले. तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. आणि म्हणून पहा, नवरात्राचा उत्सव त्या ठिकाणी, आणि आज त्या ठिकाणी समारोप आहे. 9 दिवस पर्यंत आई जगदंबेनं कशासाठी अवतार झाला देवीचा? अनादि अंबिका प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना. 9 दिवस पर्यंत आई जगदंबेनं महिषासुराशी युद्ध केलं. म्हणून या 9 दिवसातली शक्ती कायम राहते, नाही का? या 9 दिवसामध्ये प्राप्त केलेली शक्ती ही कायम शक्ती आहे. म्हणून भक्तांना ही आई आपली शक्ती प्रदान करते. म्हणून 9 दिवस पर्यंत उपवास. आता काल परत्वे उपवास कसा करावा? ज्याला जसा साध्य होईल तसा, नाही का? कारण सर्वांनी जर निश्चय केला की आम्ही 9 दिवस निंबून पाणी घेऊन जर राहतो, नाही का? कोण राहते निंबून पाणी घेऊन 9 दिवस? कोणाची बरोबरी नाही करायची. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे तपश्चर्येचा संचय होतो, आणि हा तपश्चर्येचा म्हणजे संचय राष्ट्रहिताच्या कामा येतो, नाही का? म्हणून या ठिकाणी राजा असावा, भाविक असावा. राजाच्या पुण्याईनं राज्य चालतं.
राजाच्या पुण्याईनं राज्य चालतं. गावाचा प्रमुख परमार्थिक भाविक धार्मिक असावा, त्याच्या पुण्याईनं गाव चालतं नाही का. घराचा प्रमुख धार्मिक परमार्थिक भाग्यवान असावा, त्याच्या पुण्याईनं घर चालतं. आणि माणूस मनाचा भाग्यवान असावा, त्याचं मन जर धार्मिक आहे, त्याचं शरीरही पवित्र आहे, त्याच्याकडून होणार प्रत्येक कार्य पुण्य कार्य आहे. विठ्ठला म्हणून 9 दिवस पर्यंत आता काल परत्वे ज्यांना जसं शक्य झालं नाही का, उपवास उपवास उपविश्वासने येऊन जा. उपवास म्हणजे भगवंताजवळ असणे. वास्तविक त्या देवाला प्राप्त करण्यासाठी दूर जायचं काम नाही, नाही का. भगवंताला फक्त प्रगट करावं लागतं नाही का. भगवंताला प्रगट करावं लागतं. कारण भागवतामध्ये भगवंत सांगतात, अंतस्था सर्वभूतानां आत्मा योगेश्वरो हरी. राजा, अरे सगळ्यांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी सर्वभूतानां, माणूसच काय, जे काही दिसणारे सर्व जीवजंतू प्राणी आहेत भूतमात्र, त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आहो नाही का. मला फक्त हाक मारा, मी प्रगट होतो नाही का. देव पाहायला कुठं जायचं काम नाही. विठ्ठला म्हणून अशा प्रकारचा नवरात्रीचा देवीची उपासना आपण करतो. उपासना केली पाहिजे, पूजाविधी केला पाहिजे. कारण उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल. समर्थ तर म्हणतात, उपासनेचा मोठा आश्रय. मनुष्याच्या जीवनामध्ये उपासनेचा मोठा आसरा आहे, सहारा नाही का. म्हणून उपासना जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविन निराश्रय. ज्याच्या जीवनामध्ये उपासना नाही, त्याच्या जीवनामध्ये समजून जावं, भगवंताला बोलावलं तर धावून येण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी बॅलन्स असलं पाहिजे नाही का. उपासनेविन निराश्रय, उदंड केली वाव तरी प्राप्ती नाही. उपासना जर जीवनामध्ये नसेल तर कितीही खटाटोप केला, आमचं असं काऊन होते, आमचं तसं काऊन होते, आमचं तसं काऊन होते, बरं चला मग पारायणाले नाही का, आमचं जमत नाही नाही का. 9 दिवस राहिलं, 5 दिवसाचं उपासनेचा मोठा आश्रय, 5 दिवसाचं, 3 दिवसाचं, शेवटच्या दिवशी नाही का. काय करा महाराज, आताच तर खुल्लं हे 2 दिवस झाले नाही का. उदंड केली वाव तरी प्राप्ती नाही नाही का. म्हणून लक्षात ठेवा, तिकडची परिस्थिती जर इकडे असती समजा नाही का, काम करायला वावर राहिले नसते. विठ्ठला आणि म्हणून सामान्य माणसानं काय देवलोकांनी उपासना केली नाही का. पांडवांनी उपासना केली देवीची. प्रभू रामचंद्रांना ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींना ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवाला प्रभू रामचंद्र विचारतात, रावणावर विजय मिळवण्यासाठी काय करावं प्रभू. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला विचारतात प्रभू. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात, तुम्ही देवीची उपासना करा नाही का. देवीच्या उपासनेमुळे प्रभू रामचंद्रांना आणि रावणावर विजय प्राप्त झाला नाही का. ब्रह्मदेवानं प्रभू रामांना ज्या ठिकाणी देवीची उपासना सांगितली, तेव्हा प्रभू रामचंद्र ब्रह्मदेवाला म्हणतात की रावण सुद्धा, रावणही तर देवीचा भक्त आहे,
मग रावणही देवीचा भक्त आहे आणि तुम्ही मलाही देवीची उपासना सांगता. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात, रावणा, प्रभू रामचंद्र म्हणतात, रामा, अरे रावण जरी देवीचा भक्त असला, देवीची उपासना जरी करत असला, तरी मी तुला देवीची उपासना सांगतो. कारण विजय तुझाच होईल, विजय माझा होईल. दोघे देवीची उपासना करू, विजय माझा होईल. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात, प्रभू रामचंद्रा, रावणाला खरी देवी समजली नाही. अरे त्या रावणाला जर सीता समजली असते तर त्यानं चोरून आणली नसती. अशोकवनामध्ये त्या सीतामाईच्या छायेला आणून बसवलं त्या ठिकाणी, नाही का. त्याला खरी देवी समजली नाही म्हणून त्याच्याकडून हे मोठं पाप घडलं, नाही का. आता तो देवीची उपासना करत असेल, पण एका खऱ्या देवीचा त्यानं अपमान केला, म्हणून विजय तुझा होईल. विठ्ठला, तुला उपासना सांगतो, पण पुण्य कार्य केव्हा काम करते. केलेलं पुण्य कार्य आहे, आपण पुण्य कार्य करतो, उपवास करतो, उपासना करतो, व्रत वैकल्य करतो, नाही का. हे पुण्य जोडले जाते. पण पुण्य त्याचं फळ केव्हा देते, ज्या वेळेस आपल्या पापांचा नाश होईल, नाही का. पाप न घडता केलेलं पुण्य, पाप न घडता केलेलं पुण्य, पापही करणं सुरू आहे आणि पुण्य कार्यही करणं सुरू आहे. केलेलं पाप त्या पुण्याला खाऊन टाकते, नाही का. म्हणून भगवंत गीतेत म्हणतात, अर्जुना, येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां, नाही का, ते द्वंद्वमोह निर्मुक्त्वा भजन्ते मां दृढव्रता. येषां त्वन्तगतं, ज्यांच्या पापाचा नाश झाला, नाही का, ज्यांच्या पापाचा नाश झाला की मग पुण्य संचयाला आरंभ होतो. विठ्ठला, असो. आज आपला काल्याचा प्रसंग आहे, काल्याचं कीर्तन आहे. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे संतांचे अवतार झाले. आपली महाराष्ट्र संतांची भूमी आहे. भारत देश देवांच्या अवताराचा देश आहे. या देशामध्ये भगवंतानं अवतार धारण केले. जगामध्ये अनेक देश आहेत, पण देवानं अवतारासाठी भारताची निवड केली. या देशामध्ये अवतार झाले आणि अवतार या देशात घेऊन दुष्टांचा नाश दुसऱ्या देशात जाऊन केला. घडलं असेल कधी, कारण देवी पुराणामध्ये आहेत, नाही का. देवी ज्या वेळेस त्या रक्तबीज राक्षसाच्या मागे लागले, त्रिभुवनात पडत सुटला आणि पडता 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 कुठे गेला तो रक्तबीज, तिकडे चायनात गेला. चायनात गेला आणि देवीनं तिथं जाऊन त्याचा वध केला. अवतार भारतात आणि दुष्टांचा नाश परदेशामध्ये जाऊन केला. म्हणजे मला वाटते या भारत देशाला दुष्टांच्या नाशासाठी सर्जिकल स्ट्राईक करायची फार पुराणी परंपरा आहे. विठ्ठला, असो. आणि म्हणून अशा प्रकारे हा देवांच्या अवताराचा देश आहे. या देवांच्या अवताराच्या या देशामध्ये जे जे जन्माला आले ते फार भाग्यवान आहेत, ते पुण्यवान आहेत.
मूळ पावन तो देश, नाही का? तो देश पावन आहे. कोणता? हा भारत देश पावन आहे. हा पवित्र देश आहे. देवानं अवतारासाठी या देशाची निवड केली. आणि या भारतात जन्मलेल्या माणसांना मृत्यू आला की त्याच्या चिठ्ठीमध्ये लिहितात वैकुंठवासी, नाही का? परदेशातले लोक नाही लिहित, त्यांना नाही लिहिता येत, नाही का? का नाही लिहिता येत? हे देवभूमी आहे. इथून वैकुंठाला जाता येते फक्त भारतातून. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून या देशात जन्म घेणाऱ्या पुरुषांची, या देशात जन्म घेणाऱ्या सर्वांची स्तुती कोण करतात? देव करतात, देव लोक, नाही का? गायंती देवा हिल गीतकाने धन्यास्तु ते भारत भूमी भागे. विष्णू पुराणामध्ये श्लोक आहे, नाही का? गायंती देवा, हो देवाचं स्तवन, देवांची स्तुती माणसानं करावी, यात नवल नाही. पण भारतात जन्मलेल्या माणसांची, भारतात जन्मलेल्या पुरुषांची स्तुती जर भगवंत करतात, नक्की आम्ही देवापेक्षा भाग्यवान आहोत. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून पहा, सर्व भाग्यवंतांच्या आणि आपली सहकारी मंडळी, पंचक्रोशीतली मंडळी, हरे कीर्तनाला ज्या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. कारण कोणतंही कार्य म्हटलं की एकुल्याचा नोही खेळ म्हणून मेळ मिळविला. सर्व गायनाचार्य आमचे, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, विणेकरी, पेटी मास्तर, आणि आमचे चॅनलवाले आमचे नंदूभाऊ ठाकरे, नाही का? वास्तविक मी आतापर्यंत बऱ्याच जणांनी सांगितलं म्हणत, महाराज आम्ही विनोदी कीर्तन बरेच ऐकतो त्या यूट्यूबवर, नाही का? म्हटलं भाऊ, लोकांच्या आवडी बदलल्या, समाज बदलला, नाही का? आपल्याला या धामधुमीमध्ये प्रसिद्धीसाठी प्रयत्न करायचा नाही. कारण आता हा पूर आलेला आहे सगळा, नाही का? याच्यामध्ये आपल्याला लागेल पुढच्या जन्मात त्या ठिकाणी आपली नोंद होईल, परमात्मा घेईल, त्याच्या पुढे होईल, त्याच्या पुढे होईल, त्याच्या पुढे होईल. पण जेव्हापासून या परमार्थामध्ये पैसा घुसला, पैशावाले घुसले, नाही का? आमची जी जुनी परंपरा आहे ते आता लयाले जाते का काय, अशी भीती वाटायला लागली. विठ्ठला आता बऱ्याच ठिकाणी लोकांपेक्षा करतात, महाराज कीर्तन करता खतरनाक झालं पाहिजे. म्हटलं कीर्तन खतरनाक व्हायले तुमच्या दृष्टीतून खतरनाक महाराज पाहिजे, मी एवढा खतरनाक नाही. विठ्ठला म्हणून त्या ठिकाणी पहा, कोणीही महाराजांना पैसा दान करत असेल वाया जात नाही, वाया जात नाही, पण पाहिजे तेवढं फळ भेटत नाही, नाही का? नेहाविक्रमणा शोक्ती प्रत्यवायवन विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य. थोडंसं जरी दान केलं तरी ते काही वाया जात नाही. पण जास्तीत जास्त आपल्याला बीजवाई कोणती लावली पाहिजे, नाही का? खर्च कमी आणि उत्पादन जास्त. विठ्ठला म्हणून यासाठी परमार्थिकाची जबाबदारी वाढली. पैसा आणि राजकारण आमच्या खऱ्या परमार्थापासून दूर राहिलं पाहिजे, याच्यासाठी आज जागृतीची गरज आहे. बरेच आमच्या त्या ठिकाणी अधिकारी महापुरुष आणि याच्यावर अशा प्रकारे टीका करतात. कारण हे महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा देशाच्या किंवा संप्रदायाच्या भागवत धर्माच्या दृष्टीने हे पुढचं भविष्यासाठी चांगलं नाही. हे सर्वांना आज दिसते आहे, कारण ही संतांची भूमी आहे. या ठिकाणी तुकोबारा आले, नाही का? तुकोबा आले कशासाठी? तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग रूपा
असो आपल्याला अभंगाकडे जायचं आहे. म्हणून तुकोबांतात तुका म्हणे मद धाडिले निरोपा. तुकोबा म्हणतात आम्हाला भगवंतानं धर्माचा शास्त्रांचा कारण देवाचा निरोप घेऊन आलो आम्ही. आणि जे निरोप घेऊन आले नाही का, निरोप घेऊन आलेला माणूस निरोप घेऊन आला नाही का. भाऊ मी गेलो होतो तुमच्या हिवाळ्याच्या गावाला, तुम्हाला नातू झाला बरं बरं नाही का. त्यानं निरोप आणला, तो निरोप आणला पण असं म्हणत नाही मला दहाचं भाडं द्या नाही का. जो निरोप घेऊन येतो तो त्या ठिकाणी आणि उदार अंतःकरणानं निरोप सांगतो. निरोप ऐकून ऐकणाराला जो आनंद होते त्याच्यामुळे जे समाधान मिळते तेच त्याचं उत्तम आहे. विठ्ठला अशा संतांची आमची भूमी आहे. आमचा संप्रदाय त्या ठिकाणी उदात्त आहे नाही का. म्हणून सर्वांसाठी खुला असलेला हा भागवत धर्म आहे. हा ज्ञानोबा तुकोबांचा संप्रदाय आहे. आणि पहा संत त्यांना म्हणतात ज्यांना त्या ठिकाणी समाजाचा किंवा या जीवांचं जास्तीत जास्त कल्याण झालं पाहिजे असा संतांचा दृष्टिकोन आहे. असा संतांचा दृष्टिकोन आहे नाही का. कारण या ठिकाणी पहा तुकोबाराय हात मार्ग शोधत होते की काही गोष्टी या ठिकाणी या मृत्यू लोकात या संसारात कमावल्या जातात नाही का, पण त्या इथंच वापरल्या जातात. त्यांचा उपयोग इथंच होतो नाही का. त्यावरती नेता येत नाही. धन संपत्ती पैसा आहे नाही का. धना आणि भूम पचवच्च माहीत आहे सर्वांना. सर्व इथं राहणार आहे, ते वरती नेता येत नाही, ते इथं राहणार आहे. म्हणून धन संपत्ती त्याला विशेष महत्व देता येत नाही. यज्ञ यागादी करणं आहे त्याचं फळ इथं मिळत नाही. त्याचं फळ स्वर्ग प्राप्ती आहे नाही का. त्याचं फळ स्वर्ग प्राप्ती आहे. 9 वर्ष स्वर्गाधिपती झाला बरे तो राहते भांबावला, तो भुजंगत्व पावला ने नसे काय. तो भुजंगत्व पावला म्हणजे यज्ञाचं फळ सोबत नेता येते, ते इथंच पूर्ण भोगता येत नाही. काही गोष्टी इथंच कामाचे आहेत, वर नेता येत नाही. काही गोष्टी वर नेता येतात, इथं कामाच्या नाही. पण तुकोबा विचार करत होते की इथंही कामा येईल आणि आपल्याला वरती सुद्धा नेता येईल. असं काही साधन आहे का? सापडलं तुकोबाला नाही का. इथं सुद्धा संसाराच्या अंगी अवघीत आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, या लोकातही शुद्ध झालो. आणि अंतकाळीचा सोयरा संचित सांगाती, मग इथंही कामा येईल आणि सोबतच त्या ठिकाणी आम्हाला सोबतही नेता येईल नाही का. अशा कामाचं काही साधन आहे का? तुकोबांना हेच नामस्मरण रूपे खिचडी काला सापडला आणि तुकोबांनी त्या ठिकाणी म्हटलं आता आम्हाला सापडलेलं हे साधन आम्ही आता सोडणार नाही. त्याचं वर्णन तुकोबा करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
म्हणतात आता हेची जीव आतापर्यंत आम्हाला हे जेवण घेता आलं नाही, पण आता शब्द झालेल्या भूतकाळाची म्हणजे भूतकाळाची अनुभूती काय आली हे सांगतो नाही का. आता या मृत्यू लोकात आता या नरदेहामध्ये आल्यानंतर आम्ही मात्र आता हेच जेवू नाही का. आता हेच जेवू. तुकोबा काय जेवू हे सांगतात म्हणजे लोकांना काय जेवावं कसं जेवावं हे सगळ्यांना समजत नाहीच म्हणतात नाही. जेवावं कसं हे माणसांना सांगायला लागते नाही का. काय जेवावं कसं जेवावं नाही का. काय जेवावं हा भाग राहू द्या नाही का, पण कसं जेवावं हे लोकांना सांगावं लागते नाही का. कसं जेवावं बरं वाढ तर पूर्ण होऊ द्यावा की नाही. ते एका पंगतमध्ये आम्ही गेलो ते एका जणाने भात वाढला आणि भातामागे ते शेवकुंदी होती त्या शेव वाढले. आता काय दोनच वस्तू वाढल्या, एक भात आणि एक शेव. ते माझ्या आजूबाजूला बसले तेव्हा लागले शेव खायला नाही का. अरे म्हटलं त्याने नाही म्हटलं म्हणा नाही का, कारण बाहेर नाही म्हणता येत नाही का. हे तुमचं शास्त्र तुमच्या विठाला धर्म आहे, संस्कृती त्यासाठी, शास्त्र आहे त्यासाठी, संत आहे नाही का. पूर्ण वाढ. आता मला वाटते की हे वाढायची आपली परंपरा आहे ना. या लोकांना अगोदर माहीत होतं वाटते की हे वाढलं की सुरू करतील नाही का. त्याच्यासाठी पहिली वाट मिठाची असते नाही का. मिठाची वाढ असते अगोदर नाही का. मिठाई काही पण सुरुवात नाही करत, भातही नाही खाऊ शकत नाही का. मग आता लक्षात ठेवा नाही का, ह्या ज्या वस्तू आहेत ना बाकीच्या ह्या उशिरा वाटत नाही का. ह्या अगोदर वाढले की लोक सुरू करतात बरं. सगळी वाढ झाली नाही का. घरी जेवावं कसं नाही का, बाहेर जेवावं कसं, सगळी वाढ होऊ द्यायची नाही का. मग त्या ठिकाणी म्हणजे वैश्वदेव करायचा नाही का. यत्कर्मचे यदस्नाशी वदनी कवळ घेता. कशासाठी आहे आपल्याला विस्तार करत नाही, जास्त आपल्याला पुढे पुढे चालायचं आहे नाही का. म्हणून त्या ठिकाणी उदर भरानो हे जाणीचे यज्ञ कर्म आहे नाही का. घास घेणं म्हणजे यज्ञात आहुती टाकणं आहे असो. म्हणून तुक म्हणतात हे जेवायची पद्धत आहे, काय खावायची पद्धत आहे, कसं खावायची पद्धत आहे. म्हणून तुक म्हणतात आम्ही मात्र या वेगळं खाणारे आहोत. आता हेची जेवू. कोणतं जेवू. आता हेची जेवू. बरं इथं तर जेवू पण सोबतही नेऊ. बरं का मानत इथं तुमचं सोबत काही नेता येत नाही, पण सोबत नेता येते. सोबत नेता येते ते इथं केलेला धर्म, इथं केलेला परमार्थ, केलेलं नामस्मरण, केलेलं पारायण, केलेलं चिंतन, पुण्य कार्य सोबत नेता येते. सवे घेऊ शिदोरी नाही का. हे शिदोरी सोबत नेता येते. शिदोरी कोणती सोबत नेता येत नाही नाही का. मग तुम्ही म्हणता एका मेलेल्या माणसाने हरिक झाला नाही का. त्याने वाटलं सगळे रडून राहिले, आपल्याला बांधलं, पण त्याच्या कोऱ्या कपड्यात त्याच्या उस्ताशी नाही का बांधून दिली. काय त्याला शिदोरी म्हणतात की नाही. ते शिदोरी बांधून दिली. ते काही पीठ असते, डाळ असते, काय असते काय सांगा, कारण तुम्ही लय लोकांना बांधून दिलं नाही का. बांधून देतात मला माहित आहे. त्याला आनंद झाला. काय जीव आहे आपल्या लोकांचा नाही का. हा आनंद फक्त येशीच्या बाहेर लोक राहिला त्याने. ठेवलं बा खाली लोकांनी, खाली ठेवलं आणि ते शिदोरी सोडून टाकले नाही का. सोडून टाकले. यानं पाहिलं आपण विचार करत होतो तो खोटा आहे नाही का. सोडलेले काही नाही का. सोबत इतकंही देत नाही. बर उचलला तर मागल्या चालणाऱ्याला काय वाटलं हा वरून खाली येऊन त्या किडी उठका काय झाला नाही का. मागल्या चालणाऱ्या झाली लाट मारली नाही का. यानं उचलून नेऊ म्हणून तो वरच्यावर रडत राहिला. याने कोणाला दिसलं नाही. विठाला या शिदोऱ्या आहेत नाही का.
एक शिदोरी वावरात शेतात बांधून नेता येते नाही का. ते दुपारपर्यंत टिकते. भूक लागली की ते शिदोरी सोडल्या जाते नाही का. काही शिदोऱ्या तीर्थयात्रेमध्ये नेल्या जातात नाही का. त्या 1 दिवस 2 दिवसापुरत्या शिदोऱ्या आहेत नाही का. त्या शिदोऱ्या 1-2 दिवसापुरत्या आहेत. काही शिदोऱ्या लग्नातल्या असतात नाही का. इकडून तिकडे आणि तिकडून तिकडले शिदोरी इकडे. आता या शिदोऱ्या काही बऱ्या नाही राहिलेल्या. शिदोऱ्याने लय भांडणं झाली नाही का. पहा ना, आम्ही काय अशी शिदोरी दिली काय त्याला तरी सांगाल तर आम्ही इकडे 13 जणी आम्हाला 13 पिसं लागतील. पाहिजे 11 दिले नाही का. बरं दिले तर दिले. हे पाय नाही का भाकरही म्हणतायत पालू नाही का. ह्या शिदोऱ्या भांडणं करणाऱ्या आहेत नाही का. ह्या शिदोऱ्या भांडणं लावणाऱ्या आहेत नाही का. म्हणून या शिदोरीची अपेक्षा नाही तुकोबारायांना नाही का. माहेर वरून त्या ठिकाणी नाही का मुलगी सासरी येते ना, ती एक शिदोरी बांधून आणते नाही का. ते घरचं नाही का, ते मामाच्याकडली शिदोरी आहे. मग आईनं बांधून दिले त्या शिदोरीमध्ये गोडी असते नाही का. त्याच्यापेक्षाही गोडी आहे आमच्या तुकोबारायांच्या शिदोरीमध्ये. इथंही आणि तेथे आता हे ते जेवो सवे घेऊ शिदोरी. मग हे शिदोरी आम्ही त्या ठिकाणी इथेही कामा येते तिथेही नेता येते. कारण त्याचं महत्व एवढं आहे की या शिदोरीमध्ये भगवंतानं आपलं प्रेम त्या ठिकाणी ओतलं. प्रेमाचा त्या ठिकाणी वर्षाव केला. कोणत्या शिदोरीमध्ये भगवंताच्या नामस्मरण रूपे खिचडी काला रूपे शिदोरीमध्ये येत तुकोबा सांगतात. इथे आम्ही हे जेवू सोबत आहे हेच नेऊ. काय नेऊ? हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला आम्ही सोबत देऊ. इथे प्राशन करू का त्याच्यामध्ये भगवंतानं आपलं प्रेम ओतलं. प्रेमानं त्याला मोहन घातलं नाही का. म्हणून त्या ठिकाणी पहा. अहो आता इथंच खाल्लं समजा इथं भोजन केलं की ते इथल्या पुरतच आहे. पण जो काला आपल्याला सोबत नेता येतो नाही का तो आवडीचा काला. जी गोष्ट आवडीची आहे ना नाही का, जी आपल्याला गोड लागली ना, ज्याचं महत्व जास्त आहे ना, ते माणूस भराभर खात नाही नाही का. जेवणाला चव लोणच्यामुळे आहे. पण त्या ठिकाणी लोणचं किती वाढतात त्याची एक खाप वाढतात नाही का. आणि ते एक खाप इकडे 5-10 पुऱ्या खाणं होतात तरी एक खाप लोणच्याची पुरते. कारण ते एक खापीचा एक घास नाही घेत काही कोणी. त्याची चव आहे, त्याची गोडी आहे, पण ते फक्त बोटानं चाखतात नाही का. लोणचं लोणचं लोणचं. पाणी सुटलं का तुमच्या तोंडात? ते लोणचंच आहे नाही का. एक लोणच्याची खाव जीवनभर जेवण बरं जेवणभर त्या ठिकाणी सगळ्या भोजनाला रुचकर करणार
ते लोणचं आहे म्हणून त्याप्रमाणे हे हरिनाम चाखायचं असते. चवे चवे घेऊ, चवे चवे घेऊ घास. कारण आम्ही ते चवी चवीनं प्राशन करू. का प्राशन करू नाही का? हा रस आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस आवडी, त्याच्यामध्ये ब्रह्मरस आहे. त्या हरिनामामध्ये ब्रह्मरस आहे. ब्रह्मरूप काया हो तसे कीर्तने. जो नामस्मरण भजन हरिनाम रूप खिचडी काला ग्रहण करतो त्याचा देह हरिपाठ कीर्ती मुखे तरी पवित्रची होय देह. म्हणून या ठिकाणी म्हणतात की त्याच्यामध्ये ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस आहे त्या हरिनामामध्ये. पहा ज्ञानेश्वरीमध्ये माऊली वर्णन करतात आणि धृतराष्ट्राशी संवाद आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, लिहितात सहजे ब्रह्मरसाचे पारणे की सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे की तेथ अवचित पाहुणे पावलो आम्ही नाही का? अर्जुन म्हणतो संजय धृतराष्ट्राला सांगतो नाही का की पहा संजय धृतराष्ट्राला सांगतो आपला उद्देश नव्हता की हे मिळालं पाहिजे आपल्याला ऐकायला, पण आपल्याला सहज ऐकायला भेटलं नाही का? कोणाचं? अर्जुनाचं भगवंताचं बोलणं. म्हणून संजय म्हणतो हे ब्रह्मरसाचं पारणं आपली इच्छा नसू नये. युद्ध सुरू आहे तिकडे पण आपल्याला ऐकायला भेटते जाग्यावर नाही का? आणि त्या ठिकाणी आम्ही औचित आलो म्हणून जीवनामध्ये पहा ज्ञानेश्वरीचं पारायण असलं पाहिजे नाही का? आम्ही बघा महाराजांची बोलतो त्या ठिकाणी. कारण कानिफनाथ महाराजांच्या इथे शिवांनी सांगलं मनाचे संकल्प पाववेल सिद्धे. मी पुढे त्या ठिकाणी आता या कानिफनाथ मंदिर किंवा काळेगावला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेल. ज्या ठिकाणी पारायण होईल पारायण करू. गावामध्ये असो का या ठिकाणी असो नाही का? गाथा पारायण असो, ज्ञानेश्वरी पारायण असो, पारायण घडलं पाहिजे नाही का? जीवनात पारायण आलं पाहिजे का ते सांगतो थोडं नंतर नाही का? म्हणून तो म्हणतात चवे चवे घेऊ घास ब्रह्मरस आवडे आणि हे ब्रह्मरसाचे आवडे तुमच्या जिभेला लागले. म्हणून त्या ठिकाणी आमची जीभ आता नेहमी नेहमी हेच मागते अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये.